मित्रांनो नमस्कार. महापॉवर टेक या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो आजचा आपला जो विषय आहे तो मेडी असिस्ट या मेडिकल कंपनीचे म्हणजेच ओरिएंटल इन्शुरन्स मेडिकल कंपनीचे क्लेम डिटेल्सच्या बाबतीत आजचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो क्लेम डिटेल्स हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश बऱ्याच लोकांना क्लेमच्या बाबतीत थोडा त्रास होतो. तर कॅशलेस क्लेमचे दोन प्रकार आहेत. एक कॅशलेस क्लेम आणि रिएम्बर्समेंट क्लेम. मित्रांनो इथे मी व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो हे लक्षात घ्या, इथे लिहिलंय क्लेमचे दोन प्रकार. क्लेमचे दोन प्रकार आहेत, कॅशलेस आणि रिएम्बर्समेंट. कॅशलेस म्हणजे काय? जे हॉस्पिटल मेडी असिस्ट म्हणजे ओरिएंटलला जे हॉस्पिटल टायप आहे त्या हॉस्पिटलचे कॅशलेस क्लेम्स. तरी मी कॅशलेस क्लेमची लिंक ह्या खाली लिंक बॉक्समध्ये मी टाकण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्याला कोणते हॉस्पिटल कॅशलेस आहेत त्याची लिंक मी इथे देणार आहे. आणि रिएम्बर्समेंट क्लेमचा दुसरा प्रकार आहे रिएम्बर्समेंट क्लेम, म्हणजे पूर्ण खर्च करायचा आणि नंतर बिल सबमिट करायचं, ह्याला रिएम्बर्समेंट क्लेम म्हणतात. तरी रिएम्बर्समेंटला बऱ्याच जणांना त्रास होतो, त्यामुळे हा व्हिडिओ बनवावा लागला की रिएम्बर्समेंटचा त्रास लोकांचा कमी व्हावा. व रिएम्बर्समेंट म्हणजे काय, किंवा जर हॉस्पिटलमध्ये आपण ऍडमिट झालो तर त्याची प्रोसिजर कशी आहे मेडी असिस्टची आपल्या मेडिकल कंपनीची. आणि बऱ्याच जणांचा क्लेम रिजेक्ट होतो किंवा क्युरी येतात, मग परत फोन येतात, मग परत त्याच्यावर क्युरी चालत राहते. असं होऊ नये म्हणून मी इथे 19 प्रकारची माहिती मी इथे बोर्डवर लिहिण्याचा प्रयत्न केला की ह्या पूर्ण जर स्टेपने आपण गेलो तर बऱ्याचशा कर्मचाऱ्याचा क्लेम हा क्युरी येणार नाही किंवा रिजेक्ट होणार नाही. तर मित्रांनो हे लक्षात घ्या, बऱ्याचशा लोकांचे क्लेम पेंडिंग राहतात. जास्त करून रिएम्बर्समेंटला प्रॉब्लेम आहे. जेव्हा क्लेम हा मेडिकलचा येतो आणि जो रिएम्बर्समेंट असतो त्याला जास्त प्रॉब्लेम होतो. म्हणून आपण थोडीशी माहिती गोळा करून हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. तरी महापारेषण, महावितरण व महानिर्मिती या तिन्ही कंपन्याला हा व्हिडिओ लागू असून माझा हा व्हिडिओ सर्व कर्मचाऱ्यांनी, अधिकारी आणि अभियंता वर्गाने पाहावा अशी माझी विनंती आहे. तसेच मी 25 ते 30 व्हिडिओ युट्यूबवर टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तेही व्हिडिओ फार महत्त्वाचे आहेत, तेही पाहावेत व आपला जास्तीत जास्त फायदा करावा हा उद्देश माझा ह्या व्हिडिओचा आहे. तर मित्रांनो हे लक्षात घ्या, मी रिएम्बर्समेंटची जी कागदपत्राची पूर्तता आहे ती इथे सगळे बोर्डवर लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. तरी काळजीपूर्वक सर्वांनी बघावे अशी विनंती मी सर्वांना करत आहे. मित्रांनो हे लक्षात घ्या, पहिलेच कॉलम लिहिला आहे रिएम्बर्समेंटची कागदपत्रे. म्हणजे रिएम्बर्समेंटला कोणकोणती कागदपत्रे लागतात ह्याचं एक इथे ज्वलंत उदाहरण देण्याचा प्रयत्न केला. जेव्हा एखाद्या कोणी ऍडमिट व्हायची वेळ येते किंवा काय दुसरं हॉस्पिटल तिथे टायअप नसतं किंवा संचलन नसतं तर रिएम्बर्समेंट कागदपत्रे करावे लागतात. काही लोक करतात कारण काही लोकांना माहितीच नाही की रिएम्बर्समेंट कसं करायचं. तर मित्रांनो हे लक्षात घ्या, पहिला उद्देश जेव्हा एखादी व्यक्तीला ऍडमिट करायची वेळ येते किंवा काय तर पहिला क्लेम आयडी तिथे जनरेट करावा लागतो. क्लेम इंटिमेशन आयडी म्हणजे आपण 24 तास टोल फ्री नंबरवर 24 तास आधी ऍडमिट करायच्या आधी 24 तास तिथं क्लेम इंटिमेशन नंबर घेणं गरजेचं आहे. क्लेम इंटिमेशन नंबर म्हणजे काय, जेव्हा आपण टोल फ्री क्रमांकावर फोन लावतो तेव्हा तो व्यक्ती आपल्याला क्लेम इंटिमेशन नंबर हा मेसेज करतो, टेक्स्ट मेसेज करतो व सर्व डिटेल्स देतो. कोणत्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय, कोणाला केलंय, त्याचं काय म्हणजे प्रॉब्लेम काय झाला आहे. आणि विशेष करून सर्वांना विनंती आहे की क्लेम इंटिमेशन नंबर म्हणजे 24 तास आधी आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होणार आहोत असं मेडी असिस्ट कंपनीला कळवणं गरजेचं असतं. तर तेव्हा आपण मेल आयडी पण देणं त्यांना गरजेचं असतं. त्यामुळे त्या मेल आयडीवर काय सारखे मेल येतात, कागदपत्र पण त्या मेल आयडीवर येतात. त्यामुळे सर्वप्रथम ऍडमिट होण्याच्या 24 तास आधी टोल फ्री क्रमांकावर नंबर लावून क्लेम इंटिमेशन नंबर घेणे मेडी असिस्टच्या एम्प्लॉई कडून हे सर्वात महत्वाची बाब तिथे आहे. दुसरा कॉलम लिहिलेला आहे क्लेम फॉर्म. जेव्हा डिस्चार्ज होतो, सर्व पेशंटचा डिस्चार्ज होतो तेव्हा क्लेम फॉर्म भरताना क्लेम फॉर्मचे पार्ट ए आणि पार्ट बी असे दोन पार्ट आहेत. पार्ट हे आपण भरायचा व आपली तिथे सही करायची व्यवस्थित भरून
आणि इथे भरताना टोटल खर्चाचे अमाऊंट एकदम व्यवस्थित, सर्व बिलांचे अमाऊंट व्यवस्थित पार्ट ए मध्ये टाकायची आणि पार्ट बी हा हॉस्पिटलने भरणे. पार्ट ए लिहिलेला आहे तिथं आपण भरायचा, पार्ट बी हा हॉस्पिटलने भरायचा व हॉस्पिटलच्या डॉक्टरची सही इथे लिहिलेली आहे. दोन्ही फॉर्मवर सही म्हणजे पार्ट ए मध्ये आपली सही आणि पार्ट बी मध्ये डॉक्टरची सही व हॉस्पिटलचा स्टॅम्प आणि शिक्का, अशा दोन्ही गोष्टी पार्ट ए आणि पार्ट बी मध्ये पाहिजे. तिसरं डॉक्युमेंट इथं ई कार्ड. जो व्यक्ती ऍडमिट झालेला आहे त्याचं ई कार्ड जर जोडलं तर क्लेम सँक्शन करायला त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यामुळे ई कार्ड इथं त्या फाईल सोबत जोडायचं. हे सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते फाईलला काय काय जोडायचं हे सँक्शन म्हणजे रिएम्बर्समेंट सँक्शन करायला सोपं जाईल थोडक्यात त्या कंपनीला म्हणजे मीडियासिस्टला. हा इथं एक बनवण्याचा उद्देश होता. ई कार्डची झेरॉक्स काढायची आणि आपल्या ई कार्डची प्रिंट निघते ती ई कार्डची झेरॉक्स त्या फाईलला लावायची. तसेच जो ऍडमिट होता व्यक्ती त्याचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि एखादं लायसन असेल तर त्याचं सहीचं लावायचं म्हणजे जेणेकरून केवायसी डॉक्युमेंट कंप्लीट होईल. तर आधार कार्ड, पॅन कार्ड आणि एखादं लायसनची प्रूफ तिथे लावायची. 5वं डॉक्युमेंट आहे कॅन्सल चेक लावायचा. म्हणजे ही जी रक्कम आपण मागणार आहे कोणत्या अकाउंटवर पाहिजे त्या अकाउंटचा कॅन्सल चेक तिथं जोडायचा. तिथे केवायसी लिहिलेलं आहे, केवायसी फॉर्म पण एक भरून द्यावा लागतो. कॅन्सल चेक करून केवायसी फॉर्म हा भरायचा. तर मित्र हे लक्षात घ्या 5 पॉईंट सध्या झालेले आहेत. आता 6व्या पॉईंट पासून सगळे ऍक्टिव्हिटी चालू होतात. मित्र 6वा पॉईंट बघा लक्षात घ्या. जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याचा क्लेमची वेळ येते किंवा एखाद्या कर्मचाऱ्याला एखादा प्रॉब्लेम डिटेक्ट होतो किंवा एखादी गाठ डिटेक्ट होती, कशाचा आधार डिटेक्ट होतो, तर तो जेव्हा तो आधार डिटेक्ट झाला MRI सोनोग्राफी तर ती ऍडमिटच्या वेळेस नसती झालेली, काहीतरी पूर्वी झालेली असते. त्यामुळे ते लिहिले आणि पहिल्या वेळेस सोनोग्राफी, MRI किंवा एखादा ऍक्सिडेंट जर झाला तर त्याची FRI ची प्रत झेरॉक्स जोडणे व त्यासोबतचे रिपोर्ट जोडणे. मित्र लक्षात घ्या बऱ्याचशा लोकांना काय वाटतं की ऍडमिट झाल्यापासूनचे कागदपत्र जोडायचे का, परंतु असं नाही. प्रॉब्लेम आपल्याला कोणत्या रिपोर्टमध्ये डिटेक्ट झाला तोही रिपोर्ट जोडणे हे फार गरजेचे असते. मित्र हे लक्षात घ्या जेव्हा प्रॉब्लेम डिटेक्ट मित्र हे लक्षात घ्या की एखादा प्रॉब्लेम डिटेक्ट झाला किंवा एखादा डिसीजेस डिटेक्ट झाला त्याच्यानंतर आपण 8-10 दिवसांनी त्याच्यावर ऑपरेशन म्हणा किंवा काही इलाज करायचं म्हणा त्याच्या 8-10 दिवसांनी आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. तर रिएम्बर्समेंटची एक वैशिष्ट्य आहे, जेव्हा आपण 24 तास ॲडमिट राहणार तेव्हाच हे रिएम्बर्समेंटचे रक्कम आपल्याला भेटणार. त्यामुळं इथं 6वा पॉईंट हा सर्वांनी लक्षात घ्या. पहिल्या वेळेस सोनोग्राफी, MRI किंवा FIR ची झेरॉक्स जोडणे आहे, त्यासोबत रिपोर्ट पण जोडणे आहे. म्हणजे सोनोग्राफी पहिल्या वेळेस झाली, त्याचा प्रॉब्लेम डिटेक्ट झाला आणि त्याच्यानंतर डॉक्टरने असं सांगितलं की 8 दिवसांनी आपण फलाना ऑपरेशन करू. तर 8 दिवसाच्या नंतरची सगळे कागदपत्र तो जोडावं लागणार आहे. परंतु हा पहिला वेळ जो प्रॉब्लेम डिटेक्ट झालेला आहे तोही इथं आपल्याला जोडायचा आहे की ह्या प्रॉब्लेममुळं आपल्याला ह्या रिपोर्टमुळं हा प्रॉब्लेम डिटेक्ट झाला आहे म्हणून आपण पुढचे 8 दिवसाचे जे ऑपरेशनचे दिवस आहेत किंवा जे ॲडमिट होण्याचे जे दिवस आहेत ते ठरवले. त्यामुळे इथे लिहिला हा पहिल्या वेळेचा सोनोग्राफी किंवा MRI किंवा एखादा ॲक्सिडेंट झाला असेल FIR ची कॉपी त्याचा रिपोर्ट इथे जोडायचा. 7वा पॉईंट लिहिला आहे कर्मचाऱ्याचा खुलासा. म्हणजे काही वेळेस कर्मचाऱ्याने पण खुलासा द्यावा लागतो की सदर सोनोग्राफीमध्ये हा आजार डिटेक्ट झाल्यामुळं आम्हाला पुढील उपचार करायचा आहे, केला आहे, म्हणून एक कर्मचाऱ्याचा खुलासा एक मीडियासिस्ट कंपनी मागते. 8वा पॉईंट आहे डिस्चार्ज कार्ड ओरिजिनल. जेव्हा माणसाचा डिस्चार्ज होतो त्यावेळेस हॉस्पिटल आपल्याला डिस्चार्ज कार्ड देते, तर ते ओरिजिनल आपल्याला ह्या सर्व कागदपत्रासोबत जोडावं लागतं. मित्र लक्षात घ्या एक्सरे ऑपरेशन करताना किंवा ॲडमिट होताना एक्सरे ओरिजिनल एक्सरे काढले असेल तर त्याचे पण ओरिजिनल प्रिंट आपल्याला इथे जोडायचे आणि त्याचं बिल पण जोडायचं. मी जेवढं सांगेल रिपोर्ट आणि बिल दोन्ही जोडायचं ओरिजिनल.
आणि जेव्हा ओरिजिनल म्हणेल तेव्हा डॉक्टरची सही स्टॅम्प हे त्याच्यावर रिपोर्टवर पाहिजे. नाही तर मग परत फाईल जाते, परत येते, रिजेक्ट होते, ते चालूच राहतं. असं होऊ नये म्हणून आपण सगळं व्यवस्थित इथे मांडण्याचा प्रयत्न केला. 10वा पॉईंट आहे ऍडमिट ते डिस्चार्ज पर्यंत ओरिजिनल पेपर, म्हणजे जेवढं ऍडमिट होतं बघा, ऍडमिटच्या नंतर आधीच हा पेपर आहे 6व्या नंबरचा तोही जोडायचा. ऍडमिट झाल्यानंतर ते डिस्चार्ज होईपर्यंत जेवढे ओरिजिनल पेपर आहेत ते सर्व जोडायचे. 11वा पॉईंट आहे डॉक्टर प्रिस्क्रिप्शन व ओरिजिनल बिल, म्हणजे डॉक्टरांनी आणि बिल जोडताना तारखेवाईज जोडायचे. 11 तारखेला ऍडमिट झालो, 11, 12, 13, 14, 15 असे तारखेवाईज बिल आणि प्रिस्क्रिप्शन हे डॉक्टर प्रिस्क्रिप्शन आणि बिल हे तारखेवाईज जोडायचे, जेणेकरून त्यांना चेक करायला पण सोपं जातं. नाही एखादं बिल तारीख मिसमॅच झाली तर ते रिजेक्ट पण करू शकतो. लॅबचा पण रिपोर्ट व बिल जोडायचं. 13वा पॉईंट आहे हॉस्पिटल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र व बेड नंबर. मित्र हे लक्षात घ्या, ही पॉईंट बरेच कोणी सांगत नाही. एखादं हॉस्पिटल सँक्शन नसतं किंवा इथे 13वा पॉईंट लिहिला आहे हॉस्पिटल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र व बेड नंबर. मित्र हे लक्षात घ्या, कधी रिएम्बर्समेंट क्लेम सँक्शन करताना मीडिया असिस्ट कंपनी हॉस्पिटलचे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र मागते. त्यामुळं जर ते आपण आधीच झेरॉक्स कॉपी घेऊन त्याच्यावर स्टॅम्प आणि सही जर घेतली आणि ती आधीच फायला जोडली तर आपली क्युरी पण येणार नाही. त्यामुळं हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र व बेड नंबरची काही एवढी आवश्यकता नाही. बेड किती सँक्शन काय त्याची काही आवश्यकता लागत नाही, परंतु असू द्या कधी कधी ती पण क्युरी निघते की बेड किती सँक्शन होती त्या हॉस्पिटलला. पण हॉस्पिटल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र हे कंपल्सरी जोडावं लागतं असं मला वाटतं. 14 नंबरचा पॉईंट लिहिला आहे सदर ऑपरेशन करताना किंवा सदर आजाराची ट्रीटमेंट करताना इंडोर केस पेपर, म्हणजे जे डॉक्टरची जी फाईल असते इंडोर केस पेपर, त्याची पण एक झेरॉक्स सेट लागतं. त्याच्यावर झेरॉक्सवर सगळे डॉक्टरचे स्टॅम्प वगैरे लागतात. तर इंडोर केस पेपरमध्ये काय काय इथे 4-5 पॉईंट लिहिले, अजून 5-6 येऊ शकतात, परंतु 5 मेन जे आहेत ते मी लिहिण्याचा प्रयत्न केला. इंडोर केस पेपरमध्ये ऍडमिशन नोट्स, डेली डॉक्टर नोट्स, सर्जरी नोट, म्हणजे कशाची सर्जरी झाली त्याची एक नोट असते इंडोर केस पेपरमध्ये. ट्रीटमेंट शीट, त्या ट्रीटमेंट कोणत्या डॉक्टरने घेतली, कशी घेतली त्याची एक शीट असते, ती त्या केस पेपरमध्ये असते, ट्रीटमेंट शीट. आणि TPR चार्ट इत्यादी. तर TPR चार्ट एक त्या इंडोर केस पेपरमध्ये जे डॉक्टराचे केस पेपर असते त्याच्याकडे जी फाईल असते डॉक्टरांकडे त्याची झेरॉक्स MD असिस्ट मेडिकल रिएम्बर्समेंट कंपनीला द्यावं लागते. झेरॉक्स घेऊन सर्व त्याच्यावर स्टॅम्प आणि सही घेऊन सबमिट केलं तर त्यांना काही प्रॉब्लेम होत नाही की डॉक्टरांनी काय काय उपचार केले याची सगळी डिटेल्स त्या इंडोर केस पेपरमध्ये असते. कधी कधी तेही लागतं, म्हणजे जवळपास लागतंच. इंडोर केस पेपर दिलेले चांगलेच आणि डॉक्टरही देतात, काही प्रॉब्लेम नाही. झेरॉक्स शीट द्यायला काही त्यांना हरकत नाही असं मला वाटतं. 15वा पॉईंट लिहिला मी लक्षात घ्या, वरील सर्व पेपर डॉक्टरांच्या सह्या व स्टॅम्प. बऱ्याच ठिकाणी काय होतं, झेरॉक्स काढलेली असते तर डॉक्टरांची सही नसते, त्यामुळे परत ती क्युरी येत राहते आणि आपल्याला कळत नाही सारखी क्युरी हीच काय येते. तिथं डॉक्टरांची सही आणि स्टॅम्प असते, म्हणून सगळं चेक करा डॉक्टरांची सही आणि स्टॅम्प सर्व पेपरवर आहे का नाही. मित्र हे सगळं होत असताना आपण ऍडमिट झालो, कोणाला झालो, डिस्चार्ज झाला, पण हे सगळे पेपर जर जमा करायचे असतील तर मित्र 16वा पॉईंट दिला की हे 30 दिवस झाले की हे जमा करावं लागतात. जमा करायचं पुण्याला तिथे हेड ऑफिस मेडिकल तिथे आहे, तर सगळे पेपर्स पुण्यालाच इथे जमा करावं लागतात. तर हे लक्षात घ्या, सर्व पेपर पुढे मी पाठवायचे आणि 30 दिवसाच्या आत डिस्चार्ज झाला की 30 दिवसाच्या आत सर्व पेपर आपण जमायची. ही पण एक कंडिशन आहे. बरेचसे लोकांना ही माहिती नाही की 30 दिवसात पेपर जमा करावं लागतं, नंतर परत वाढत जातं. क्षमापणचा अर्ज, मला 30 दिवसात उशीर का झाला, मी राहतो इकडं, ड्युटी इकडं, म्हणून 30 दिवस. म्हणून सर्वांना कळकळीची विनंती, आपल्याला ज्या महावितरणनी फॅसिलिटी दिल्या आपल्याला त्या मिळाव्या, म्हणून हा उद्देश होता व्हिडिओ बनवायचा. आणि सर्व पेपर आपण 30 दिवसाच्या आत मीडिया असिस्ट कंपनीला पुण्यामध्ये रजिस्टर्ड ऑफिसमध्ये पाठवून द्यायचे.
जेणेकरून आपल्याला आणि लगेच इथे इन्व्हॉल्व झालं की आपल्याला त्या क्लेम इम्प्लिमेंटेशनचा जो मोबाईल नंबर रजिस्टर होता तिथे आपल्याला लगेच मेसेज येतो आणि आपला पेपर इन्व्हॉल्व झाला म्हणून एक मेसेज येतो. मित्र हे लक्षात घ्या 17वा पॉईंट एक रूम चार्ज म्हणून लिहिला आहे. काही काही ठिकाणी रूम चार्ज 4,000 रुपये आहे. काही काही ठिकाणी जर जास्त रूमची जर खोली वापरली जास्त रूमची वापरू नये. आपल्याला जेवढी लिमिट आहे आपल्याला जेवढे रूमचे चार्जेस अवेलेबल करता येतात तेवढेच आपण अवेल करावे. अन्यथा होतंय काय, जर रूम चार्ज कमी सँक्शन होणार असेल आणि आपण जास्त महागड्या रूममध्ये जर ॲडमिट झालो तर त्या प्रमाणात आपलं बिल कमी होतं. त्यामुळे मित्र हे लक्षात घ्या, जे आपल्या टर्म्स अँड कंडिशनमध्ये रूम आपल्याला अवेलेबल आहे सेमी डिलक्स किंवा जनरल वॉर्ड तर त्या वॉर्डमध्येच आपण ॲडमिट व्हावे व आपल्याला रूम चार्ज किती सँक्शन आहे याची एकदा काळजी करून घ्यावी. रूम चार्ज आणि ॲम्ब्युलन्स चार्ज 3,000 आहे, ICU चार्ज 8,000 आहे, 7,000 आहे, क्लास 3ला थोडा कमी आहे, क्लास 4ला कमी आहे, क्लास 1ला आहे. अशा काही काही कंडिशन्स आपल्या पॉलिसीमध्ये आहेत. त्यामुळं ॲम्ब्युलन्स चार्ज 3,000 आहे. सगळ्या कंडिशन पाहून आपण त्या कंडिशनमध्येच बसावं जेणेकरून आपल्याला पूर्ण रक्कम रिएम्बर्समेंटची पूर्ण रक्कम मिळेल व आपलाही जास्त लॉस होणार नाही. त्यामुळे इथे रूम चार्ज 4,000 रुपयाचा एक पॉईंट इथे लिहिला. आता इथे एक 18 पॉईंट लिहिले 10% कपात, म्हणजे ह्या सर्व बिलामध्ये आपली एखाद्या 10% पर्यंत कपात पण होऊ शकते. स्वीपिंग चार्जेस किंवा इंजेक्शन चार्जेस वगैरे काही चार्जेस याच्यामध्ये सँक्शन नाही, त्यामुळे 10% रक्कम आपल्या पूर्ण बिलामध्ये कपात होऊ शकते. परंतु आपण जर व्यवस्थित डॉक्युमेंट जोडले तर ती पण होणार नाही. आपल्या बनवण्याचा उद्देशच हा व्हिडिओचा की आपण डॉक्युमेंट व्यवस्थित जोडावे जेणेकरून आपलं नुकसान सर्वात कमी होईल. तर हा उद्देश ह्या व्हिडिओचा आहे. आणि एक 19वा एक जनरल पॉईंट दिला. हा पॉईंट काही एवढा हे नाहीये, परंतु माझ्या माहितीनुसार की MBBS डॉक्टरच कदाचित रिएम्बर्समेंटला ग्राह्य धरला जातो, तर दुसरं कोणी नसावं असं मला वाटतं. उगा रिक्स घेण्यात काही हे नाही. परंतु ही गोष्ट बरोबर आहे की नाही मी कदाचित सांगू शकत नाही. म्हणजे आतापर्यंत जेवढे क्लेम्स माझ्या हातातून गेले किंवा मी रिएम्बर्समेंटचे जेवढ्या कर्मचाऱ्यांचे फॉर्म भरले तो डॉक्टर MBBS होता. त्यामुळं आपण ॲडमिट होताना आपण कोणत्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होताना डॉक्टर MBBS आहेत का नाही हे खात्री करूनच ॲडमिट व्हा, जेणेकरून आपल्याला क्लेमला काही प्रॉब्लेम येणार नाही. पण जर डॉक्टर MBBS नसतील तर ते तुमच्या जबाबदारीवर तुम्ही ॲडमिट व्हा आणि आपल्या टोल फ्री क्रमांकावर पण तुम्ही विचारू शकता जर डॉक्टर MBBS नाही तर काय करावं. त्याच्यामुळे 19वा पॉईंट मी इथे लिहिला. आणि एखादा पॉईंट माझ्याकडून राहिला पण असेल तरी मला कमेंटमध्ये कळवा की माझ्याकडून क्लेम रिएम्बर्समेंट क्लेम सँक्शन करण्यासाठी एखादा पॉईंट हा कोणता राहिला आहे. तरी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर्स आणि कमेंटमध्ये तुम्हाला नक्की कळवा. आणि जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना हा व्हिडिओ शेअर्स करा जेणेकरून सर्व कर्मचाऱ्यांना फायदा होईल आणि रिएम्बर्समेंट करताना कोणाचं नुकसान होणार नाही. बऱ्याच जणांचं नुकसान झालेलं आमच्या तिथे एक मॅडम आहेत, त्यांना 1 ते 1.5 वर्षांनी पैसे मिळाले. असं कोणाचं होऊ नये. सारखं आपल्याला वेळ नसतो, आपल्याला काम खूप आहे आणि कोणाचं नुकसान होऊ नये व त्रास कमी व्हावा हा उद्देश इथे ठेवून मी हा मीडिया असिस्ट क्लेम डिटेल्स हा व्हिडिओ बनवला. तरी सर्वांना शेअर्स करून मला कळवावे व लाईक जरूर करा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. मित्रहो, माझे सदर व्हिडिओ सर्वांनी पाहावा आणि तसेच माझे इतर 25 ते 30 व्हिडिओ मी ह्या YouTube चॅनलवर टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी सर्वांनी जरूर पाहावं व त्याचा सर्वात जास्त फायदा सर्वांनी घ्यावा हा उद्देश माझा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आहे. तरी माझे चॅनल जर सर्वांना आवडले तर सबस्क्राईब करून त्याला बेल आयकॉन दाबण्याचा प्रयत्न करावा. एवढंच मी बोलतो व इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.